भगवान श्रीकृष्ण हे सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गुरुकुलमध्ये उज्जैन इथे राहत असतात. त्याकाळी त्यांना गुरुकुलमध्ये सर्व कामे करावे लागतात. जसे झाडू मारणे, सडा घालणे, जंगलातून लाकूड तोडून आणणे असे कामे करावी लागत. त्यात राजाची मुलं किंवा प्रजेची असा भेदभाव नव्हता. कृष्णासोबत सांदीपनीच्या आश्रमात सुदामाही शिकत होता. एकदा सांदीपनीच्या पत्नीने कृष्णा, सुदामा आणि अन्य मित्रांना जंगलातून लाकड तोडून आणायला सांगितली. त्या काळात स्वयंपाक करण्यासाठी लाकडं इंधन म्हणून वापरत. जंगलात लाकडं तोडताना गुरुमाईंनी सुदामांना बोलवून थोडे चणे दिले आणि सांगितले, सुदामा, चणे सोबत ने. तिकडे लाकडं तोडताना उशीर झाला तर तुम्हाला भूक लागेल, तर तेव्हा हे चणे तुम्ही सर्वांमध्ये वाटून खा. सुदामा हो म्हणाला. हे सर्व मित्र लाकूड आणायला गेले. लाकूड जमा करून मोळी डोक्यावर घेऊन आश्रमात परत जायला निघाले. तेवढ्यात आभाळ गरजते आणि धो धो पाऊस पडायला लागतो. त्यामुळे श्रीकृष्ण आणि सर्व मित्र पावसापासून वाचण्यासाठी झाडावर चढतात. सर्वांना उशीर झाल्यामुळे कडाक्याची भूकही लागते. सुदामाला आठवते की गुरुमाऊलींनी वाटेत खायला चणे दिले होते आणि ते सर्वांना वाटून खायला सांगितले, पण त्याला वाटले आपल्याजवळ चणे हे कुणाला माहिती नाही आणि मला खूपच भूक लागली, त्यामुळे तो ते चणे काढतो आणि एकटाच खातो. त्याच्या तोंडाचा खाण्याचा आवाज मुलांना जातो. तेव्हा सर्व त्याला विचारतात, तू काय खातोस? तो म्हणतो, काही खात नाही, इथे काय खाणार? श्रीकृष्ण त्याला म्हणतो, पण तुझ्या तोंडाचा आवाज येत आहे. सुदामा म्हणतो, अरे माझे दात थंडीने कडाडत आहे, त्यामुळे वाजत आहेत. श्रीकृष्णाला कळते की हा खोटा बोलत आहे. श्रीकृष्ण त्याला तोंड उघडायला सांगतो. नाही नाही म्हणतो. तो उघडतो तर ते चणे दिसतात. त्यावर कृष्ण म्हणतो, अरे इथे सर्वांनाच भूक लागली, तू किती स्वार्थी आहेस, तू ते एकटा कसे खाऊ शकतो? ते ऐकून सुदामाची मान शरमेने खाली जाते. पण ही गोष्ट नंतर गुरुमातेला समजली आणि मग तिने मनात काही शब्द उच्चारले. ते असे की, सुदामा, तुला तुझ्या वृत्तीमुळे आयुष्यभर प्रत्येक गोष्टीची विवंचना लाभेल. म्हणून सुदामा आयुष्यभर दरिद्री राहिला आणि त्याचेच फळ म्हणून सुदामा मोठा झाल्यावर खूप गरीब होतो. कृष्ण सुवर्णनगरी द्वारकेचा राजा बनतो. परिस्थितीला कंटाळून सुदाम्याची बायको त्याला म्हणते, तुमचा मित्र एवढा सुवर्णनगरी द्वारकेचा राजा आहे, त्याला भेटून काही आपली सुधारणार का बघा. सुदाम्याला ते आवडत नाही, पण बायकोच्या हट्टामुळे तो तयार होतो. जाताना खाली हात कसे जाणार म्हणून त्याची बायको एका जुनेर पंचात पोहे बांधून देते. सुदामा सुवर्णनगरीत कृष्णाला भेटायला पोहोचतो. त्याचे वैभव बघून सुदामाचे डोळे दिपतात. सुदामा आला कळल्यावर कृष्ण स्वतः त्याच्या स्वागतासाठी धावत जातो. त्याला पंचपक्वानाचे जेवण देतो. शेवटी सुदामा निरोप घ्यायला निघतो, पण त्याची कृष्णाला मदत मागण्याची हिंमत होत नाही. तो तसाच जायला निघतो. तेवढ्यात कृष्ण सुदामाला म्हणतो, अरे सुदामा, एवढ्या दूर भेटायला खाली हात आला, माझ्यासाठी काही कसे आणले नाही? सुदामाला पोहे आणलेले आठवतात, पण त्याला ते देण्याची लाज वाटते. तो म्हणतो, अरे मी काहीच आणले नाही. कृष्ण म्हणतो, असे होऊच शकत नाही, वहिनींनी काहीतरी दिले असेल. कृष्ण त्याच्या हातातून पिशवी घेतो. तेव्हा त्याला ती कापड काहीतरी गुंडाळलेला दिसतो. सुदामा म्हणतो, हे बघ, मी म्हटले ना, वहिनींनी माझ्यासाठी काहीतरी पाठवलेच असेल. ते उघडून पोहे बघतो आणि कृष्ण खूप खुश होतो. अरे वा, पोहे तर मला खूप आवडतात. ते पोहे कृष्ण आवडीने खातो. सुदामा घरी जायला निघतो आणि वाटेत विचार करतो की आता बायको रागवणार, आपण कृष्णाला काहीच मदत मागितली नाही. असाच विचार करता करता स्वतःच्या गावाजवळ पोहोचतो. तर त्या गावाचे पूर्ण रूप पालटलेले असते. हे बघून सुदामाला वाटले की आपण रस्ता चुकलो का. तर तेवढ्यात त्याची बायको नटून थटून त्याच्या स्वागताला येते आणि हसत म्हणते, धन्यवाद, तुमच्या मित्राने आपली परिस्थिती बदलून टाकली. अशी ही कृष्ण सुदामाची परिस्थिती वेगळी असली तरी अजरामर मैत्री असते.